बाई एक गोष्ट आहे जे मी इतक्या दिवस झाले रिअलाईज केली, रेकॉर्डिंग केल्यापासून चॅलेंज घेतल्यावर एक बंद्याकडून मला एकच गोष्ट ऐकू येते, ती आहे कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. आणि आय थिंक मोस्ट ऑफ द बंदे हे गोष्ट फॉलो नाही करू शकत, इन्क्लुडिंग मी पण एक गोष्ट अजून ती फॉलो नाही करू शकत आहे. कारण की मी एक असा बंदा आहे बाई की कन्सिस्टन्सीनं जर 2 घंटे अभ्यास केला ना, तर आताच बी कंडिशन अशी आहे की पुढचे 2 हप्ते मी अभ्यास करणार नाही आहे किंवा मी पुस्तकाला हात बी लावणार नाही आहे. पण जेव्हापासून मी चॅलेंज घेतलं आहे ना 15 डेजचं, तेव्हापासून कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनमध्ये राहायचा मी ट्राय करतो आहे. ऑल्दो तुटत आहे, पण एक डेव्हलपमेंट दिसत आहे, एक प्रोग्रेस दिसत आहे बाई. आणि आता स्टेज अशी आहे की मला त्याच्यात थोडा बदल दिसू राहिला. आणि आता मला असं वाटू राहिलं की मी हे चॅलेंज आधी कोणी चालू केलं. आपल्या माइंडला एक सवय आहे की मॅक्झिमम टाईम त्याला कम्फर्ट झोनमध्ये राहायचं असते आणि मिनिमम टाईममध्ये त्याला एफोर्ट करायचे आहे. जे गोष्ट आपल्याला डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीपासून दूर करते आहे ते एकच आहे की आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये जास्त राहतो आहे. आणि मी एक असा बंदा आहे की कम्फर्ट झोन मला सर्वात जास्त आवडायचा कधीतरी, ऑल्दो आता तो एवढा आवडत नाही आहे. आता मी हर एक काम ते करतो आहे जे माझ्या मनच्या खिलाफ राहील. आता ऑल्दो सकाळी उठून व्हिडिओ रेकॉर्ड करणं, स्क्रिप्ट करणं, ऑडिओ एनहान्स करणं आणि सगळं व्लॉगिंगचं पार्ट वगैरे करणं, हे करणं कधीतरी माझं जीवावर येत होतं आणि ऑल्दो जीवावर येत आहे. चॅलेंज घेतल्यापासून माझ्या आतमध्ये एक मोटिवेशन येतं आहे आणि मला एक काम करत एक एनर्जी मिळते आहे. तर तुम्ही पण असे काही बंदे असाल की बा जे कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन फॉलो करू शकत नसाल, ज्याच्यामुळं मे बी तुमच्या याच्यात थोडं प्रोग्रेस येत नसेल, तर एक रूल ट्राय करून बा जो मी माझ्या लाईफमध्ये ट्राय केला आहे आणि थोडंसं मला त्या चेंज दिसला आहे की 25 मिनिट्स काम करायचं आणि 5 मिनिट्स किंवा 10 मिनिट्सचा ब्रेक घ्यायचा. पण 25 मिनिटं असं काम करायचं ना बाई की एकदम फोकस. ते तुम्ही अभ्यास बी होऊ शकते, ते जिम बी होऊ शकते, ते तुमचं कंटेंट क्रिएशनमध्ये होऊ शकते, ते कोणती बी गोष्ट असू शकते. 25 मिनिटं एकदम फोकसनं काम करायचं आणि 10 मिनिटं एकदम चिलमध्ये ब्रेक घ्यायचा. ब्रेक घेतल्यानंतर परत बी यायचं आहे. हे नाही की ब्रेक घेतला आणि तिथूनच कम्फर्ट झोनमध्ये परत चालले गेले. ब्रेक घ्यायचा पण परत यायचं आहे. तिनं तुमची हळूहळू कन्सिस्टन्सी डेव्हलप होईल आणि तुम्हाला रिझल्ट तुमच्या स्वतः याच्यात दिसतील. तर आय थिंक की तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करत असाल तर तुम्ही ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मला रिझल्ट पण सांगा तुमच्यात काही फरक आला असेल तर. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच.